नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून जे विधान परिषदेचे सदस्य निवडून द्यायचे आहेत त्या ठिकाणी अनेक रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळतील. पण ज्या बिनविरोध लढती झालेल्या आहेत त्या बहुतांश सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झालेल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीचं हेच गणित असतं की राज्यामध्ये जो पक्ष सत्तेवर असतो बहुतांश वेळा त्याच पक्षाचा विजय त्या ठिकाणी होत असतो. त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. आणि आत्ता ज्या बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी देखील कशा प्रकारे सत्ताधारी पक्षानं आपलं वर्चस्व राखलं, कशा प्रकारे विरोधी उमेदवारांना आपला अर्ज माघारी घ्यावा लागला हे तुम्ही सगळं पाहिलेलं आहे. तरीही या 18 पैकी एका जिल्ह्यामध्ये एक रंगतदार सामना होत आहे. हा सामना आहे सोलापूर जिल्ह्यामधला. सोलापूरमध्ये पालकमंत्री विरुद्ध तिथलं तालेवार असलेलं राजकीय घराणं म्हणजे मोहिते पाटील. पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कागदावरचं गणित अतिशय साधं, सोपं आणि सरळ आहे. साधं आणि सोपं काय आहे की या ठिकाणी जवळपास 616 एकूण मतं आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये महापालिकेचे नगरसेवक, नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे मेंबर आणि पंचायत समित्यांचे सभापती असा जर एकूण आकडा पाहिला तर तो 616चा आहे. आणि त्यापैकी 466 मतं ही महायुतीकडं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांचा जो गट आहे तो आहे, भाजप आहे, शिवसेना आहे. आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतं काय ठरू शकतात. आता माढ्याच्या ज्या नगराध्यक्ष मिनल साठे आहेत त्यांच्याकडे 13 मतं आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. त्याआधी काँग्रेसच्या होत्या, त्यामुळं ही 13 मतं राजेंद्र राऊत यांच्याकडे जाऊ शकतात. आणखीन काय झालेलं आहे, भगीरथ भालके, बबनराव आवताडे यांची जी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे त्यांची 24 मतं आहेत. याशिवाय मंगळवेढा पंढरपूर विकास आघाडीची 4 मतं आहेत. सांगोला शहर विकास आघाडीची 8 मतं आहेत. माढा शहर विकास आघाडीची 6 मतं आहेत. आणि माळशिरस नागरी आघाडीची 12 मतं आहेत. ही सारी मतं कोणत्या बाजूने वळतात याच्यावर देखील या निवडणुकीचा निकाल ठरू शकतो. एवढंच काय तर जे सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख हे भाजपच्या विरोधातील मतावर निवडून आले ते देखील भाजपसोबत गेलेले आहेत. त्यांनी भाजपचा जे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरण्यासाठी देखील बाबासाहेब देशमुख हे उपस्थित होते. त्यामुळं महायुतीसाठी अतिशय सोपी असणारी इलेक्शन आहे. पण घडलं काय तर घडलं असं की पहिल्यांदाच मोहिते पाटील कुटुंबानं आता जयकुमार गोरे यांना तिसऱ्यांदा, लक्षात घ्या, तिसऱ्यांदा धडा देण्याचं ठरवलेलं आहे. पहिल्यांदा काय झालेलं आहे, नगरपालिका इलेक्शनमध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील नगरपालिका आणि नगरपंचायती राखल्या. एवढंच काय तर माळशिरसमधल्या जिल्हा परिषद सदस्यांची बहुमतानं देखील आपल्याच पक्षाचे येतील किंवा आपल्याच गटाचे येतील हे देखील पाहिलं. फक्त 2 सदस्य हे भाजपचे आलेले आहेत. त्यात आहेत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी आणि दुसरा एक सदस्य आहे. असं म्हणतात की तो सदस्य देखील मोहिते पाटील यांच्याच प्रेमात आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यापुरतं तरी मोहिते पाटलांनी आपलं संस्थान राखलेलं आहे. आणि जयकुमार गोरे यांना हे संस्थान खालसा करायचं होतं. कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी भाजपचा झेंडा हा माळशिरस तालुक्यामध्ये रोवायचा होता. पण तसं होऊ शकलं नाही. आता मोहिते पाटलांनी देखील कंबर कसलेली आहे की जयकुमार गोरे यांची पालकमंत्री म्हणून भाजपसाठी जी काही कारकीर्द आता शिखरावर आहे तिला कुठंतरी एक स्पीड ब्रेकर लावण्याचं काम मोहिते पाटलांना आता करावंसं वाटलेलं आहे. त्यामुळंच जयकुमार गोरे यांनी अगदी हट्टाला पेटून राजेंद्र राऊत यांची उमेदवारी खेचून आणली आणि त्यांच्या विरोधात, राजेंद्र राऊत यांच्या विरोधात वसंतराव देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. ही उमेदवारी देताना मोहिते पाटलांनी आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत उत्तम जानकर यांची देखील नाराजी ओढून घेतलेली आहे. की उत्तम जानकर यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की मला माझ्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी द्यायची होती, पण त्याच्याऐवजी मोहिते पाटलांनी वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला. आता याच्या मागे 2-3 आडाखे आहेत. हे जे वसंतराव देशमुख आहेत हे लोकसभा निवडणुकीपर्यंत परिचारक गटामध्ये होते. म्हणजे जे प्रशांत परिचारक हे या विधान परिषदेसाठी इच्छुक होते, जे या विधान परिषदेच्या मतदारसंघातूनच
आमदार झालेले होते, त्यांच्याच गटाचा माणूस हा मोहिते पाटलांनी दिलेला आहे. प्रशांत परिचारक यांचे जे समर्थक आहेत त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले आहेत आणि या नाराजीचाच फायदा उठवण्याचं काम हे मोहिते पाटील करताना दिसून येत आहेत. जयकुमार गोरे यांनी राजेंद्र राऊत यांना जी उमेदवारी आणलेली आहे किंवा राजेंद्र राऊत हे जे उमेदवार आहेत त्याच्यामागे दुसरा आणखीन एक मुद्दा आहे, तो म्हणजे माळी मराठा वादाचा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यातून जोरदार टीका केलेली होती आणि त्याला तसंच तिखट उत्तर हे जरांगे पाटील यांनी दिलेलं होतं. आता या वादाचा देखील फायदा उठवण्याचा प्रयत्न हा राजेंद्र राऊत यांच्या विरोधातील मोहिते पाटील गटाकडनं होणार आहे. त्यामुळं एका बाजूला जयकुमार गोरे यांच्यावर जी काही नाराज मंडळी आहेत, प्रशांत परिचारक असतील, शहाजी बापू पाटील असतील किंवा इतर भाजपमधलीच सोलापूर शहरातलीच काही आमदार मंडळी जी नाराज असतील, त्यांचे जे समर्थक नगरसेवक असतील त्यांना आपल्या बाजूला खेचण्याचं काम हे मोहिते पाटील करत आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यासाठी अगदी तालुकानिहाय देखील दौरे सुरू केलेले आहेत. त्यामुळे भाजपमधल्या अंतर्गत नाराजीवरतीच हा मोहिते पाटलांचा मोठा भर आहे. जयकुमार गोरे आक्रमक आहेत. जयकुमार गोरे आणि राम सातपुते यांची जोडी ही जिल्ह्यातील काही नेत्यांना वरचढ देखील वाटू शकते आणि त्यामुळंच मग या जोडीला देखील धडा शिकवण्याची संधी हे त्यांचे विरोधक साधू शकतात आणि मतं जरी कमी असतील तरी विधान परिषद निवडणूक जिंकता येते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं जे उत्तर आहे हे उत्तर सुभाष देशमुखांनी सोलापूर जिल्ह्यातूनच 1998मध्ये दिलेलं होतं. तेव्हा भाजपकडे अगदी 70 मतं होती आणि काँग्रेसकडे 302 मतं होती. तरीही तेव्हा सुभाष देशमुख यांनी भाजपचे उमेदवार म्हणून विजय मिळवलेला होता आणि 302 मतं असलेल्या काँग्रेसचे उमेदवार युनुस शेख यांचा दणदणीत पराभव केलेला होता. म्हणजे जर पक्षांतर्गत नाराजी असेल तर एखाद्या निवडणुकीमध्ये चमत्कार देखील होऊ शकतो, हे सुभाष देशमुख यांनी दाखवून दिलेलं होतं. आता असाच चमत्कार मोहिते पाटील करणार का, हे आपल्याला पाहायचं आहे. आता त्यातलं आणखीन काही गोष्टी झालेल्या आहेत की नारायण पाटील जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी देखील राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे. उत्तम जानकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, मोहिते पाटील यांच्या बळावरती निवडून आलेले आहेत, त्यांनी देखील राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे उघडरित्या तरी राजेंद्र राऊत सहज निवडून येऊ शकतात असं हे साधारणपणे समीकरण आहे. पण मोहिते पाटलांनी ज्या अर्थी या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे, त्या अर्थी काहीतरी चमत्कार घडेल या आशेवरतीच ते या लढतीकडे पाहत असावेत. दुसरी महत्त्वाची अशी गोष्ट झालेली आहे, इतर ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्यामुळे म्हणजे जिथे चुरशीची निवडणूक होणं अपेक्षित होतं तिथे बिनविरोध निवडणुका झाल्या, त्यामुळे मतदारांची निराशा झालेली होती. या निवडणुकीमध्ये घोडेबाजार असं आपण ऐकतो, हा घोडेबाजाराचा रेट हा काही लाखांपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटानं निवडणूक लढून राजेंद्र राऊत आणि जयकुमार गोरे यांना थैल्या रिकाम्या करायला भाग पाडलेला आहे. हे देखील तितकंच उघडं नागडं सत्य आहे. आता या थैल्या जशा राजेंद्र राऊत किंवा जयकुमार गोरे यांच्याकडनं सोडल्या जातील तशा त्या वसंतराव देशमुख आणि मोहिते पाटलांकडनं देखील सोडल्या जातील. त्यामुळे निवडणूक बिनविरोध न करण्याचा निर्णय हा मतदारांच्या फायद्याचा ठरलेला आहे. त्यामुळं साहजिकच या ठिकाणी पैशाच्या जोरावरतीच आणि जीवावरतीच मतदार आपला निर्णय घेतील असं उघडपणे बोललं जात आहे. त्यामुळं आता ही जी सारी परिस्थिती आहे, ही सारी परिस्थिती या निवडणुकीमधला थरार किंवा रोमांचकता वाढवणारी आहे. मोहिते पाटलांचा जो सामना जयकुमार गोरे यांच्याशी याच्या आधी त्यांच्या बाजूनं सुटलेला होता, आता जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहिते पाटलांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवायची आहे. राम सातपुते तर असं म्हणालेले आहेत, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटलांचा असा पराभव होईल की ते पुन्हा या निवडणुकीला उभं राहण्याचं धाडस करणार नाहीत. त्यामुळं ही निवडणूक कोणत्या पातळीवर गेलेली आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आता बघूया की प्रत्यक्ष 18 तारखेला मतदानाच्या वेळी कोणता नाराज गट हा मोहिते पाटलांच्या बाजूनं मतदान करतो आहे. तो भाजपमधला, सोलापूर शहरामधला आहे, सोलापूर जिल्ह्यातला आहे, हे आपल्याला
मतदान झाल्यानंतर कळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या निवडणुकीत महाविकास आघाडीला किंवा मोहिते पाटलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जरी जास्त मते मिळाली तरी ते त्याच्यामध्ये समाधान मानतील. म्हणजे त्यांचा उमेदवार पडू शकतो का? आधी म्हटलं त्या पद्धतीनं पडू शकतो, पण भाजपचीच काही मतं आम्ही फोडली असा दावा देखील ते करतील, पण पराभव मान्य करतील असं देखील होऊ शकतं. त्यामुळे बघूया, महाराष्ट्रातील या थरारक लढतीकडं आपलं लक्ष राहिलंच. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे आणि राजेंद्र राऊत यांचा विजय होईल की मोहिते पाटील या जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व पुन्हा राखतील? कॉमेंट करून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.